नुकताच रत्नागिरी जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 100 दिवसांच्या प्लॅन संदर्भात आढावा घेण्यात आलाय। सगळ्या योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित झाली पाहिजे अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्यात। महसूल ते अन्न औषध प्रशासनापर्यंत सर्व अधिकाऱ्यांना या संदर्भात कडक सूचना देण्यात आल्यात। सोबतच सर्वसामान्य माणसांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या असंही सांगण्यात आलंय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थाचा वापर होणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना पोलीस विभागाला दिल्या आहेत असं योगेश गदम यांनी सांगितलं। रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व विभागातील सर्व HODची आढावा बैठक घेण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदचे CEO आणि SP आज उपस्थित नव्हते, काही कारणास्तव ॲडिशनल SP उपस्थित होत्या आणि जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सगळ्या विभागांची आज आढावा बैठक घेण्यात आली। एकंदरीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शासनालयाच्या प्रत्येक विभागाला दिलेला 100 डेजचा प्लॅन, त्याचा एकंदरीत आढावा घेण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यामधील ग्रामविकास विभागाच्या असतील, महसूल विभागाच्या असतील, अन्न नागरी पुरवठा असेल किंवा औषध प्रशासन असेल, ह्या विभागाच्या जेवढ्या योजना आहेत ह्या योजनांची एकंदरीत माहिती घेण्यात आली, याचा आढावा घेण्यात आला आणि माझ्याकडनं अगदी कडक सूचना ह्या अधिकाऱ्यांना आज मी दिलेल्या आहेत की सगळ्या योजनांची अंमलबजावणी ही योग्यरित्या झाली पाहिजे। सर्वसामान्य नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही ह्याची दक्षता सगळ्या अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे आणि सगळ्या योजना ह्या तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत। ह्या अशा पद्धतीच्या सूचना या विभागातील सर्व अधिकाऱ्यांना ह्या दिल्या गेलेल्या आहेत। महसूलच्या संदर्भात काय नेमक्या सूचना दिल्या? महसूलच्या बाबतीमध्ये मी सर्वप्रथम आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी MD सिंग यांचं मी अभिनंदन करेन की अतिशय उत्तमरित्या त्यांचं कामकाज चालू आहे। एकंदरीत माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्या राज्यामधील IAS अधिकाऱ्यांच्याकडनं जे काम अपेक्षित आहे ते काम हे माझ्या जिल्ह्यामध्ये होत असताना मला दिसतंय आणि त्याचं मला समाधान आहे। एकंदरीत महसूल विभागाच्या अगदी तलाठी कार्यालयापासून तर अगदी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रथमतः आपली सगळी ऑफिसेस ऑफिसेस करणं, स्वच्छता आणि हा तर विषय आहेच, परंतु जे काही आज पत्रव्यवहार असतील किंवा जे काही कम्युनिकेशन असेल ते ह्यापुढे ऑफिसच्या माध्यमातून होईल अशा पद्धतीची यंत्रणा ही आपण लावलेली आहे आणि त्याची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यामधील सगळी तहसील कार्यालय किंबहुना जिल्हाधिकाऱ्यांचं स्वतःचं कार्यालय हे 100% ऑफिसमध्ये कन्वर्ट झालेलं आहे। जिल्हा परिषदमध्ये काही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे, जलजीवन असेल किंवा ते आपण लक्ष घातले। जलजीवन मिशनच्या बाबतीमध्ये सविस्तर आढावा मला घेता आला नाही, परंतु योजनेच्या बाबतीमध्ये नक्कीच नाराजी आहे। योजनेच्या अंमलबजावणी करत असताना अधिकाऱ्यांच्याकडनं ज्या चुका झाल्या त्या चुकांमुळे ज्या योजना रखडलेल्या आहेत किंवा जे रिवाइज एस्टिमेट शासन स्तरावरचे जे प्रलंबित आहेत हे रिवाइज एस्टिमेट करण्याची वेळ का आली, अशा ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे आणि त्या सगळ्या चुका दुरुस्त करून मी त्या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांना टाईम बाउंड मी कार्यक्रम दिलेला आहे आणि जलजीवन मिशन योजना ही माननीय पंतप्रधान महोदयांची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे। ही योजना यशस्वी होण्यासाठी अधिकाऱ्यांनी पराकाष्ठा स्वतःची करायची आहे अशा सूचना मी केलेल्या आहेत। आपण गृहराज्यमंत्री आहात, अंमली पदार्थाच्या विरोधात आपण छान मोठी भूमिका घेतली आहे। रत्नागिरीत पोलीस स्टेशनच्या हद्दीतच मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांचा वापर होणार नाही ह्याची दक्षता ही पोलीस विभागाने अर्थातच घेणं गरजेचं आहे। 2024मध्ये ज्या काही कारवाई झाल्या त्यावरती मी देखील समाधानी नव्हतो किंवा नाही। ह्यापुढे आपल्या कॉलेजेस असतील, स्कूल्स असतील किंवा जिथे जिथे आपला अंमली पदार्थ वापराचा जर का संशय असेल तिथे कडक कारवाई करा असे निर्देश दिलेले आहेत। धन्यवाद। थँक्यू।